बागेश्वर महाराज या बाबांचं नाव सध्या देशभरातल्या सगळ्या माध्यमांमध्ये दिसतंय। हे बाबा भक्तांच्या मनातलं सगळं ओळखतात म्हणजे त्यांच्या दरबारात आलेल्या भक्तांना त्यांची समस्या सांगायची गरज सुद्धा पडत नाही। ते स्वतःच त्या भक्तांच्या परिवारापासून ते त्याला काय समस्या आहे इथपर्यंत सगळी माहिती सांगतात। हे बाबा ढोंग करतात। त्यांनी त्यांचे चमत्कार सिद्ध करून दाखवावे असे आवाहन अंनिसनं दिलं होतं। त्यानंतर मग नागपुरात दरबार भरवण्यासाठी आलेल्या या बाबांनी ठरलेल्या दिवसाच्या आधीच नागपूर सोडलं। इथून चर्चा सुरू झाल्या। मग या बागेश्वर बाबांनी अंनिसला उलट चॅलेंज दिला। त्यानंतर माध्यमांनी हा विषय उचलून धरला। आता या सगळ्या प्रकरणात आणखी एक नाव चर्चेत आले, ते म्हणजे सुहानी शाह। आता ही सुहानी शाह कोण आहे? नमस्कार, टॉप मराठीमध्ये आपले स्वागत आहे। सुहानीला न्यूज चॅनलवर बोलवण्यात आलं। तिनं लोकांच्या मनातलं ओळखून दाखवलं आणि मग बागेश्वर बाबा सुद्धा मेंटलिस्ट आहेत म्हणून त्यांना हे करता येतं का असा प्रश्न तिला विचारण्यात आला। त्यावर ती म्हणाली, बागेश्वर बाबा मेंटलिस्ट असू शकतात किंवा नसूही शकतात। त्यांनी खरंच मनातलं ओळखलं की भक्तांमध्ये त्यांनीच पेरलेले लोक बसवून आधीच ठरलेली सगळी माहिती दिली हे सांगणं कठीण आहे। आता मेंटलिस्ट म्हणजे काय? तर समोरच्याच्या मनातलं ओळखतात त्या लोकांना मेंटलिस्ट म्हणतात। यूट्यूबवर तुम्ही ते व्हिडिओ बघितले असतीलच, ज्या व्हिडिओमध्ये एक माणूस स्टेजवर उभा असतो, तो प्रेक्षकांमधल्या एकाला स्टेजवर बोलवतो। त्याला तुझ्या पहिल्या गर्लफ्रेंडचं नाव काय, तू बालवाडीला जायचा त्या शाळेचं नाव काय, असे काही प्रश्न विचारतो, पण उत्तर सांगू नको असंही म्हणतो। मग तो एका कागदावर ते उत्तर लिहितो, ते उत्तर प्रेक्षकांना दाखवतो आणि मग त्याला उत्तर सांगायला सांगतो। त्यानं लिहिलेलं उत्तर आणि प्रेक्षकांमधल्या त्या व्यक्तीनं दिलेलं उत्तर हे सारखंच असतं। हे लोकांच्या मनातलं ओळखणाऱ्यांना मेंटलिस्ट असं म्हणतात। ही सुहानी कोण आहे आणि तिला मनातलं कसं ओळखता येतं हा प्रश्न साहजिकच मनात आला असेल। सुहानी राजस्थान मधल्या उदयपूरची आहे। लहानपणापासूनच तिला अभ्यासात फार रस नव्हता आणि हे तिच्या घरच्यांच्या लवकर लक्षात आलं। त्यामुळे दुसरीत असतानाच तिचं शिक्षण थांबवण्यात आलं। त्यानंतर तिचं शिक्षण घरातूनच झालं। तिला खरं तर जादूगर व्हायचं होतं, त्या दृष्टीनं तिचं शिक्षण सुरू झालं। वयाच्या 7व्या वर्षी तिने पहिला स्टेज शो केलेला। त्यानंतर मग ती जादू करायला लागली आणि लोकांना असं वाटायला लागलं की तिला सिद्धी प्राप्त झालीये। हे जादूगार बनण्याचं ट्रेनिंग घेत असताना तिनं मेंटलिझमचाही अभ्यास सुरू केला। सुहानीचं असं म्हणणं आहे की मेंटलिझम हा जादूगाराचाच एक भाग आहे। हळूहळू तिला मेंटलिझम जमू लागलं। तिनं लोकांच्या मनातलं ओळखतानाचे व्हिडिओ यूट्यूबवर टाकायला सुरुवात केली। ती प्रसिद्ध सुद्धा झाली। सुहानी हिप्नोथेरपिस्ट सुद्धा आहे। तिने सुहानी माइंड केअर नावाची संस्था सुद्धा सुरू केली होती। तिथे ती लोकांना मानसिक थेरपीज देते। याशिवाय तिने या विषयावर आतापर्यंत 5 पुस्तकंही लिहिली आहेत। बॉलिवूडमधल्या अनेक स्टार्सच्या मनातलं तिनं ओळखलेलं आहे आणि तसे व्हिडिओ सुद्धा यूट्यूबवर आहेत। याशिवाय ती काय करते म्हणाल तर ती यूट्यूबवर स्वतःचा एक शो चालवते ज्याचं नाव आहे दॅट्स माय जॉब। हा एक प्रकारचा टॉक शो आहे। अगदी निवांत आणि कॅज्युअल गप्पा असतात। शिवाय जे गेस्ट असतील त्यांना काही गोष्टी ओळखायच्या असतात, त्यासाठी सुहानी त्यांना हिंट्स देते। आतापर्यंत या शोमध्ये रॅपर कृष्णा, झाकीर खान, मुनावर फारुकी, तन्मय भट्ट, समय रैना असे फेमस यूट्यूबर्स येऊन गेले। यूट्यूबपर्यंत मर्यादित असलेली ही सुहानी शाह आता टीव्हीवर दिसते। ते तिला लोकांच्या मनातलं ओळखता येतं म्हणून। आता तिनं टीव्हीवर बोलताना बागेश्वर महाराज जे करतात ती एक ट्रिक आहे, एक अभ्यास आहे असं म्हटलंय। त्यामुळे तिने बागेश्वर महाराजांना थेट चॅलेंज दिलंय असं म्हटलं जातं। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात। तोपर्यंत धन्यवाद।